साशंकता आहे। सध्या काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे बोलतायत, आपण थेट जाऊयात। मतचोरीच्या विरोधातला तो घेऊन जाऊ। जर बीजेपीला असं वाटत असेल आणि जसं ते सांगतात की आम्ही लोकशाहीवादी आहोत, आम्ही लोकशाहीचं जास्त रक्षण करतो, तर त्यांनी पण सामील व्हावं। जर ते सामील झाले नाही तर मग आमचा जो आरोप आहे, जी वस्तुस्थिती पण आहे की बीजेपीचा पिट्टू झालेला आहे इलेक्शन कमिशन आणि बीजेपी काहीही काम दाखवू न शकल्यामुळे निवडणूक आयोगाच्या मदतीनं निवडणुका जिंकत आहे, हा संदेश केवळ महाराष्ट्र देशात नाही तर जगात जाईल। नाही पण सर, ज्या पद्धतीनं तुमच्या मोर्चाच्या विरोधामध्ये उद्या मूक मोर्चा काढणार आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि त्यांनी म्हटलंय की हा सत्याचा हे नाही आहे, हे खोट्याचा प्रचार आहे। पुराव्यानिशी सगळं दाखवलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये कामठी असेल, राजुरा असेल, 82 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये दाखवलं आहे। राजुरामध्ये दाखवलेलं आहे निवडणूक आयोगानं स्वतः गुन्हा दाखल केलेला असताना 6853 मतं रद्द केलेली असताना 11,500 मतं तसेच राहिले। मागच्या 11 महिन्यात कुठलीही कारवाई केली नाही। तेच कर्नाटकामध्ये आळंदचं आहे, तेच आज सोलापूरमध्ये आम्ही जाऊन बघतोय तर पत्त्यावर मतदार भेटत नाहीयेत। पुराव्यानिशी सगळं समोर ठेवलेलं आहे। उद्या जर तो मूक मोर्चा काढला